सनई चौघडे मालिकेच्या संपूर्ण भागामध्ये नेमकं काय काय घडलं याबद्दल आपण जरा चर्चा करूया. मालिकेत आपल्याला असं बघायला मिळालं की रात्रीचे आसावरी आणि गौतम खानोलकर म्हणजे तिचा बॉयफ्रेंड दोघे एकमेकांना रात्रीचं भेटतात. तर हे सगळं कसं घडून येतं तर गौतम खानोलकरला रात्रीचं आसावरीला भेटायची खूप इच्छा होते. कारण त्याला माहिती असतं की यार आपल्याला आसावरीला पुन्हा भेटता येणार नाहीये. तिचं लग्न ठरलंय, तिच्या पत्रिका पण छापल्या गेल्यात आणि आता ती काय आपल्याला परत भेटणार नाहीये. मग तो रात्रीचं तिला भेटायचं ठरवतो आणि तो रात्रीचं बाहेर जाणार असतो. तेवढ्यात जय म्हणजेच की गौतमचा भाऊ त्याला अडवतो आणि बोलतो की मी तुला आता रात्रीचं बाहेर जाऊन देणार नाहीये. कारण आयुष्यामध्ये आपल्याला दुसरा चान्स परत कधीच मिळत नाही. पण तू त्या सुसाईडमधून जिवंत वाचला, सेकंड चान्स भेटलाय आणि मला तुला आता परत गमवायचं नाहीये. या कारणासाठी जय गौतमसोबत स्वतः रात्रीचं बाहेर निघतो आणि ते आता आसावरीच्या घराजवळ पोहोचलेले असतात. गौतमने अनुश्रीला म्हणजेच की आसावरीच्या छोट्या बहिणीला कॉल करून सांगितलेलं असतं, की आसावरीला बाहेर घेऊन ये. आता ती अनुश्री पण असली चॅप्टर आहे ना, ती काय करते, आसावरीला सरळ बाहेर घेऊन येते रात्रीचं. ती आसावरीला सांगत पण नाही, की "अरे तुझा बॉयफ्रेंड आलाय." ती सरळ त्याला बाहेर घेऊन येते आणि आसावरीला ती सरळ असं गौतम खानोलकरच्या समोर जाऊन उभं करते. आणि आता आसावरीला मोठा धक्का बसतो. "अरे बापरे! मला कुठे येऊन उभं केलंय?" आता तिला तर गौतम आवडतो, पण तिला सांगायचं तरी ना, की "यार तुझा बॉयफ्रेंड येणार आहे." आणि अनुश्री अशी चॅप्टर आहे, की ती तिकडे बोलते, "ठीक आहे, बोला तुम्ही दोघं, मी जाते इथून निघून." आणि अनुश्री तिकडून निघून जाते. आता होतं असं, की आसावरी आणि गौतम समोरासमोर आलेत रात्रीचे आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेत आणि तुम्हाला तर माहिती आहे, की ते दोघे एकमेकांच्या समोर उभे राहिल्यावर काय करायला लागतात? रडायला लागतात. मग नेहमीसारखे ते रडायला लागतात. मी हसलं नाही पाहिजे राव, रडतात ते 2 लोकं. ओके, तर ते रडायला लागतात, की गौतम बोलतो, की अ, "मला तुझ्याशिवाय राहता नाही येणार आहे आसावरी." आसावरी पण बोलते, "मला पण तुझ्याशिवाय राहता नाही येणार आहे गौतम. आपण कसं राहणार आहोत?" आणि असं बोलून दोघे रडायला लागतात आणि शेवटी दोघे मिठी मारतात. आणि दुसरीकडे नेमकं त्याच टाईमला शर्वरीची जी मम्मी आहे, आसावरीची जी मम्मी आहे पमा, पमा त्यांच्या खोलीत येते आणि पाहते की आसावरी अनुश्री तिकडे नाहीये. पमाच्या रात्रीचे पाय दुखायला लागलेले असतात. ती तेल शोधायला आलेली असते. त्या टाईमला तिला आसावरी दिसत नाही, अनुश्री दिसत नाही आणि मग तिला प्रश्न पडतो, 2 मुली गेल्या कुठे घराबाहेर? आणि त्यावेळेस शर्वरी देखील उठते आणि तिला टेन्शन येतं आता. आणि त्याच वेळेस नेमकं अनुश्री रिटर्न घरी आलेली असते. अनुश्री घरी आलेली असते. तिने आसावरीला गौतमसोबत सोडलेलं असतं आणि ती घरी येऊन मग बघते, की तिची आई त्यांच्या रूममध्ये आली आहे आणि अनुश्री तिच्या आईला सांगते, "अरे, तू टेन्शन घेऊ नको. आसावरी इकडेच आहे, वॉशरूममध्ये गेली आहे." आणि मग अनुश्री आहे ना, असे इशारे करून सांगते शर्वरीला, "अरे, तो गौतम आलाय." आणि हे ऐकल्यावर आता शर्वरीला खूप टेन्शन येतं, की यार हे रात्रीचं कशाला भेटतायत? घरच्यांना समजलं तर काय गडबड होईल? मग शर्वरीची आई तर तिकडून निघून जाते. ती बोलते, की "यार मुलींनो रात्रीचं लवकर झोपा, रात्र झाली आता." आणि त्यावेळेस शर्वरी अनुश्रीला बोलते, की "रात्रीचं कशाला भेटतायत हे दोघं?" आणि शर्वरी अनुश्रीला झोपायला सांगते आणि शर्वरी स्वतः बाहेर जाते त्यांना भेटायला, त्यांना बघायला. कारण त्यांना कुणी पकडलं नाही पाहिजे रात्रीचं. त्याच वेळेस जय देखील शर्वरीच्या घराबाहेर असतो. कारण तो तर गौतमसोबत आला होता आणि शर्वरीला तर आसावरी आणि गौतम कोणीच दिसत नाही. कारण आसावरी आणि गौतम पण लपून बसतात. कारण त्यांना शर्वरीचा आवाज येतो आणि त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं, की जय खानोलकर जो आहे तो शर्वरीच्या घराबाहेर लपलेला असतो आणि शर्वरीला सावली दिसते आणि ती काठी घेऊन जाते पुढे आणि पटकन त्या सावलीच्या पायाच्या इथे मारते आणि मग जय ओरडतो. आता जय बोलतो, "तू काय येडी आहे का जरा माझ्या का पायात काठी मारली?" आणि मग शर्वरी बोलते, "अरे शायनर तू काय करतोय इकडे?" आणि मग जय सांगतो, "अरे माझा भाऊ आलाय एवढ्या रात्रीचा आसावरीला भेटायला. मी काय त्याला एकट्याला सोडणार आहे का असं घराबाहेर?" आणि शर्वरी बोलते, "बरोबर बोलतोय." आणि नेमकं त्याच टाईमला शर्वरीचा आवाज ऐकून शर्वरीची मम्मी घराबाहेर येते आणि आता तर शर्वरीला जयसोबत जर शर्वरीच्या मम्मीने पकडलं, त्यांना नक्की वाटणार की जयचं शर्वरीसोबत अफेअर सुरू आहे आणि ते दोघे पटकन असे खाली वागतात. शर्वरी जयला पकडते असं पटकन खाली ओढून घेते आणि असे गेट असतं त्यांच्या घराचं, त्या गेटच्या खाली ते लपलेले असतात आणि आता तर त्यांना मग शर्वरी कुठे दिसत नाही. शर्वरीची आई बोलते, "मलाच भास झाला असेल." मीच खूप काम करते, मलाच भास झाला असेल, शर्वरी तर घराबाहेर नाहीये आणि मग शर्वरीची आई दरवाजा लावून घेते. नंतर आपल्याला असं बघायला मिळतं, की एका बाजूला तर आपल्याला माहिती आहे, की आसावरी गौतम सोबत आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवलेले आहेत.
दुसरीकडे इकडे शर्वरी आणि जय एकमेकांच्या प्रेमात हरवलेले आहेत. म्हणजे शर्वरी आणि जय दोघे असे एकमेकांचा हात पकडून खाली लपून बसलेले असतात आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमात हरवून गेलेले असतात. म्हणजे ह्या शर्वरी असली चॅप्टर पोरगी आहे ना, तिने अनुश्रीच्या कानाखाली मारली होती, स्वतःच्या छोट्या बहिणीच्या कानाखाली मारली होती. कारण तिला असं वाटलं होतं की अनुश्रीचं गौतम सोबत अफेअर सुरू आहे. आणि आपल्याला इकडे कळतं की ही शर्वरी स्वतःच अफेअर करत चालली आहे. म्हणजे काय बोलायचं या पोरीचं? ठीक आहे, ती आता समोरासमोर अफेअर नाही करत आहे. पण लपून तर तिच्या मनात लड्डू फुटतायत ना, आपल्याला तर माहिती आहे ना. तर अशा प्रकारे आता शर्वरी आणि जय एकमेकांच्या प्रेमात हरवलेले असतात आणि ते मग असे पटकन उठतात. अचानक त्यांना शुद्ध येते आणि शर्वरी बोलते, "अरे मी जाते परत घरी." आणि मग शर्वरी आता घाबरून पुन्हा घरी जायला लागते, कारण ती जयच्या जरा जास्त जवळ आली होती आणि बिचारी मग जाते. मग शर्वरी पुन्हा रिटर्न येते जयकडे आणि जय परत शर्वरीमध्ये हरवून जातो, शर्वरी जयमध्ये हरवून जाते. मग शर्वरी बोलते, "अरे मी काठी घ्यायला आले होते. मी काठी घ्यायला आले होते." आणि ती काठी उचलते आणि निघून जाते परत. आणि मग दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, की आसावरी आणि गौतमची तर रात्रीची चांगली भेट झाली आता आणि ही शेवटची त्यांची भेट होती त्यांच्यासाठी. परंतु आता शर्वरीने आणि जयने तर ठरवलंय, की त्यांना आसावरीचं आणि गौतमचं लग्न मोडायचंय. ठीक आहे. आपल्याला एवढं तर माहिती आहे. पण आता ते लग्न मोडणार कसं? हा मोठा प्रश्न आहे. आता दुसरीकडे गौतम बांदेकरला त्यांनी समजावायचा प्रयत्न केलाच होता मागच्या एपिसोडमध्ये आणि गौतम बांदेकरनी तर साफ नकार देऊन टाकला, की "मी काय हे लग्न मोडणार नाहीये. काहीही करा तुम्ही, मी हे लग्न मोडणार नाहीये." कारण पत्रिका वाटल्यात, खूप आता गोष्टी पुढे गेल्यात. 3 दिवसांनी लग्न होणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याला मग तो महासंग्राम एपिसोड बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये काही ना काही करून जय आणि शर्वरी नक्कीच गौतम बांदेकरचं लग्न तोडणार आहे. पण मी तुमच्या समोर एक मोठी अशी भविष्यवाणी करणार आहे. म्हणून तुम्ही ती भविष्यवाणी ऐका आणि बघूया की मालिकेत तसंच होतंय का? तुम्ही देखील तुमची भविष्यवाणी व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता. तर माझी भविष्यवाणी काय आहे ऐका. माझी भविष्यवाणी अशी आहे, मला असं वाटतं की तो जो गौतम बांदेकर आहे ना, तो नक्की आसावरीच्या घरच्यांना सांगेल, की आसावरीचं गौतम खानोलकरवर प्रेम आहे. आता आपल्याला तर माहिती आहे, की जय आणि शर्वरी गौतम बांदेकर सोबतचं लग्न आसावरीचं तोडून टाकणार आहेत. ते नक्की काही ना काही करून तोडतील. कारण या दोघांनी ठरवलं, की आपण आपल्या भावंडांना एकत्र आणायचं, तर ते कशा ना कशा पद्धतीने हे लग्न मोडतीलच. परंतु तो जो गौतम बांदेकर आहे, त्याला तर हे लग्न नाही मोडायचं ना. त्याला तर आसावरी आवडते ना. त्याची तर यामध्ये काही चूक नाहीये ना. मग तो नक्की आसावरीचा बदला घेण्यासाठी आसावरीच्या घरच्यांनाही सगळं सत्य सांगून टाकेल, की या आसावरीचं, तुमच्या पोरीचं गौतम खानोलकर सोबत अफेअर आहे आणि हे मला कळालंय. आणि तो जेव्हा हे सांगेल, तेव्हा मग आसावरीची चांगलीच लागेल तिच्या घरी. कारण एक वेगळं असतं म्हणजे आसावरीने स्वतःहून सांगणं, की मला गौतम खानोलकर सोबत लग्न करायचंय. म्हणजे तिचं जेव्हा लग्न मोडेल, त्यानंतर ती तिच्या घरच्यांना स्वतःहून सांगेल ना, की मला गौतम खानोलकर सोबत लग्न करायचंय. मग ती गोष्ट वेगळी आहे. स्वतःहून सांगणं वेगळं असतं. परंतु जेव्हा बाहेरचा व्यक्ती सांगतो, की तुमच्या पोरीचा अफेअर चालू आहे, तेव्हा मग घरचे खूप पेटतात. पहिलं तर स्वतःहून सांगितल्यावर पण घरचे ऐकत नाहीत. पण बाहेरचा माणूस जेव्हा सांगतो, तेव्हा तर घरचे अजून जास्त पेटतात. आणि आता मग याचमुळे गडबड होणार आहे चांगली आसावरीच्या लाईफमध्ये. तुमचं या सगळ्यावर काय मत आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी तुमचा मन्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे अजून काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत.